नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज जे मी टॉपिक घेऊन आलो आहे ते खूप महत्त्वपूर्ण टॉपिक होणार आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण खूप मोठी संधी त्यांच्यासाठी आली आहे। मित्रांनो, केंद्र शासनाकडून मेगा भरती पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात येते। त्याच्या संपूर्ण पोस्टची माहिती, महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूया। मित्रांनो, यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 44,228 जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 3,170 जागा आहेत। तर तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला 10वीमध्ये किती टक्के पाहिजे, हे सगळी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि ऑनलाईन जागा कुठे, म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे किती जागा आहेत, हे ऑनलाईन कसं पाहायचं, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूया। मित्रांनो, या भरतीमध्ये तुम्हाला तुमच्या म्हणजे 10वीच्या टक्क्यांवर तुमची निवड होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पगार राहणार आहे 10,000 ते 30,000पर्यंत महिना। आणि अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे त्यांच्या वेबसाईटवर। आणि याच्यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष। आणि जर तुम्ही मागासवर्गीयांमध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्ष सूट आहे, म्हणजे तुम्ही 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि सदर अर्जाची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2024पर्यंत तुम्ही अंतिम मुदत आहे, तुम्ही याच्या म्हणजे फॉर्म अप्लाय करू शकतात। आणि याच्यामध्ये कागदपत्र काय लागणार आहेत ते आपण आता पुढे पाहूया। आवश्यक कागदपत्रे: पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ओळखीचा पुरावा असल्यासाठी रहिवासी दाखला, उमेदवाराची स्वाक्षरी, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, उमेदवाराची स्वाक्षरी, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल, MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म लवकर भरता येईल आणि सिलेक्शन झाल्यावरही तुम्हाला याच्यामध्ये जास्त डिफिकल्टी होणार नाही। आता कोणत्या विद्यार्थ्यांना कुठे किती जागा आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला गुगलवर जायचं आहे। गुगलवर तुम्हाला टाईप करायचं आहे GDS भरती। GDS भरतीमध्ये टाईप केल्यावर तुम्ही जे पहिली वेबसाईट दिसते त्याचं म्हणजे GDS भरती याच्यावर तुम्हाला जायचं आहे आणि इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण म्हणजे जे माहिती आहे जे म्हणजे राज्य आहे ते संपूर्ण राज्य तुम्हाला दिसतील। आसाम, दिल्ली, गुजरात, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, झारखंड हे सगळे राज्य तुम्हाला याच्यामध्ये दिसतील। आपल्याला महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे। महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जेवढे डिव्हिजन आहे, जेवढे जिल्हे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे। अकोला, जळगाव, अजून तुम्हाला सांगतो मी मुंबई सिटी, नागपूर, जेही तुम्हाला जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकतं, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा। मी जळगाववर क्लिक करून सगळे जागा आता बघतो आहे। तुम्हाला हे सगळे आता तुम्ही बघू शकता की संपूर्ण जेवी माझ्या जळगावमध्ये जागा असतील ते सगळं मला याच्यामध्ये दिसतं आहे। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही ऑनलाईन जागा बघू शकतात। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।